नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्ह्याचा विकास निधी आमदारांनी खासदारांनी सुचवलेली कामं जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जात नाही, त्यांच्यावरती कोणता तरी राजकीय दबाव आहे. त्याने राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे नागरिकांची कामं होत नाहीत, म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, अशोक पवार यांच्या उपस्थितीत आज कलेक्टर कचेरीत आंदोलन करण्यात आलं. आज महाविकास आघाडीच्या वतीने आमचे सगळे मित्रपक्ष आज आम्ही एकत्र आलेलो आहे. प्रचंड वेदना होत आहेत आम्हाला. मी आत्ताच संग्राम दादांना संजय भाऊंना विचारत होते की आजपर्यंत असं आंदोलन पुण्यात कधी झालंय का, की विरोधी पक्षामध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी, बघा इलेक्शन चालू, इलेक्शन आल्यानंतर आम्ही लोकप्रतिनिधी असतो, आम्हाला पक्ष जात धर्म पात हे बघायचा अधिकारच नसतो. हा देश हा अदृश्य शक्तीच्या मनमानीने नाही, हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. आणि हे दुर्दैव आहे, जो हक्काचा निधी हा कुठलाही निधी हा मागतोय, हा कुठल्याही स्वतःच्या घरासाठी स्वार्थासाठी मागत नाहीये. ज्या मायबाप जनतेने आम्हाला निवडून दिलंय त्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी विकास हवा. तुम्ही बघता की आज जे सत्तेमध्ये तिन्ही पक्ष आहेत ते म्हणतात ते विकासासाठी एकत्र आले, तर मग विकास हा सिलेक्टिव्ह असू शकत नाही ना. ते म्हणतील तो विकास आणि आम्ही म्हणतो ते काय मग. त्याच्यामुळे आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, गटारांचा प्रश्न असेल, शाळा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवा, शिक्षण, या सगळ्यासाठीचा निधी मागतोय. आणि आम्ही मागितलेला प्रत्येक निधी हा दुर्दैव आहे, मला अगदी गडपणा अंतःकरणातून मी म्हणते, पण तो कॅन्सल केला जातो आणि आम्हाला हक्काचा निधी दिला जात नाही. या गोष्टीचा मी जाहीर निषेध करते. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुणे शहरामध्ये 32 किलोमीटरची मेट्रो कार्यान्वित झालेली आहे, पण त्याच्या भूमिपूजेकरता, उद्घाटनाकरता वारंवार देशाचे पंतप्रधान मोदी यांनी उपस्थिती लावली. त्यातून राजकीय फायदा, स्वार्थ घेण्याची प्रवृत्ती दिसून येते, असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केला. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुण्या मेट्रोचा जो पहिला प्रकल्प होता 32 किलोमीटरचा, त्या 32 किलोमीटरची टप्प्याचं सिव्हिल कोर्ट शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहे. 2016 साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पहिल्या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि गेल्या 8 वर्षामध्ये या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी, भूमिपूजनासाठी असे कार्यक्रम पंतप्रधान मोदींनी घेतले, सभा घेतात आणि पुन्हा कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये येतात. पुणेकरांच्या मनामध्ये शंका अशी आहे की मेट्रो ही पुणेकरांच्या सोयीसाठी आहे की भारतीय जनता पार्टीच्या राजकीय फायद्यासाठी आहे का चमकोगिरीसाठी आहे. कारण आज पुणे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी ही पुणेकरांना दैनंदिन इतक्या मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय आणि या वाहतूक कोंडीतनं सुटका करण्यासाठी म्हणून त्यावेळेला पुण्यामध्ये
काँग्रेसच्या राज्यामध्ये मेट्रोला मान्यता दिली 2014ला, आणि 2014 नंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि गेल्या 10 वर्षामध्ये 8 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा उद्याचं उद्घाटन हे सुद्धा अर्धवट मेट्रोच्या कामाचं उद्घाटन आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजीनगर ते स्वारगेट या मार्गावरती भूमिगत मेट्रोचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्याविषयी मेट्रो प्रशासनाच्या वतीनं प्रसिद्धीस दिलेली ही माहिती. उद्या 26 सप्टेंबर रोजी पुण्यामधील सर परशुराम भाऊ कॉलेजच्या ग्राउंडवरती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते देशातील विविध मिनिस्ट्रीज, संस्था, राज्य शासन यांच्या संयुक्त उपक्रमांचं लोकार्पण, उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. असे विविध 12 प्रकल्प त्याच्यामध्ये आहेत. मला सांगायला आनंद होतोय की महामेट्रो म्हणजेच महाराष्ट्र मेट्रो रेल प्रकल्पाच्या जो पुणे मेट्रोमधील अंतिम महत्त्वाकांक्षी टप्पा जो आहे, जो अंडरग्राउंड डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशनपासून स्वारगेट मेट्रो स्टेशनपर्यंतचा, ज्याच्यामध्ये 3 स्टेशन्स आहेत, कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट, या 3 स्टेशन्सचा जो स्ट्रेच आहे 3.62 किलोमीटर लांबीचा, याचं लोकार्पण पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होणार आहे. या व्यतिरिक्त नव्यानंच केंद्रीय कॅबिनेटने मंजूर केलेला चा जो प्रकल्प आहे त्याचं भूमिपूजन देखील पंतप्रधान महोदयांच्या हस्ते उद्या होणार आहे. या 2 प्रकल्पांच्या व्यतिरिक्त पुणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणारा अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली पहिली कन्याशाळा, जी भिडेवाडा स्मारक हा जो प्रकल्प करण्यात येत आहे, याचं देखील भूमिपूजन पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होणार आहे. या व्यतिरिक्त मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांच्या वतीनं 6 विविध प्रकल्पांचं लोकार्पण, भूमिपूजन या निमित्तानं पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होणार आहे. पुणे वेधशाळेनं दिलेल्या रेड अलर्टप्रमाणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात पावसाचे आगमन झालेले आहे. परतीचा पाऊस हा मोठ्या प्रमाणात आल्यामुळे धरणं 100, 102, 103 टक्क्यापर्यंत भरण्याची शक्यता ध्यानात घेता प्रशासनाच्या वतीनं पाणी सोडण्यात आलं आहे. नदीकाठच्या लोकांना धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. हा पाऊस पुणे शहरामध्ये अतिशय वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडला आणि तो एकाच वेळेला पडल्यामुळे त्या ठिकाणी तळं साठलं आणि नागरिकांची त्रिधा तिरपीट झाली.